नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि सुरुवातीला बातमी साताऱ्यातून. सातारा जिल्ह्याच्या कराडमध्ये परवानगी नसताना रॅली काढणं संभाजी भिडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना महागात पडणार आहे. कारण परवानगी नसताना रॅली काढल्याप्रकरणी संभाजी भिडे गुरुजींसह 80 धारकऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना काळात नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी कराड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण मोहिते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. किरण, पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे. मिलिंद, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे आणि त्यांच्यासह जे 80 कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर आता कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. काल संभाजी भिडे गुरुजींनी कराड शहरातून भव्य अशी रॅली जी आहे ती काढलेली आहे. आषाढी वारीसाठी पायी जाण्याची जी परवानगी आहे ती बंड्यातात्या कराड यांनी मागितली होती. मात्र त्यांनी सुरुवात देखील केली होती. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांना स्थानबद्ध कराडमध्ये केलेलं आहे आणि याच्या समर्थनार्थ ही रॅली जी आहे ती काढण्यात आलेली होती. शेकडो धारकरी जे आहेत या रॅलीमध्ये सहभागी झालेले होते. विनामास्क ही जी रॅली आहे ती नियमांचं पालन न करता काढण्यात आली. त्यानंतर ही पोलिसांनी जी आहे ती कारवाई केलेली आहे. त्यानुसार आता संभाजी भिडे यांच्यासह 80 कार्यकर्त्यांवर आता कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. काल जी रॅली काढली या रॅलीमध्ये संभाजी भिडे गुरुजींनी जे वारीसाठी जी मनाई केलेली आहे सरकारने, त्याच्या संदर्भात तीव्र असे संताप व्यक्त केलेला आहे. सरकारवर टीका देखील केलेली होती. आणि यानंतर हा जो गुन्हा दाखल झालेला आहे या पुढे आता पोलीस काय करतील, त्यांना ताब्यात घेतील किंवा अटक करतील हे मात्र अजून निश्चित झालेलं नाहीये. पुढे पोलीस काय कारवाई करणार याच्यावर त्या मात्र पाहावं लागेल. मिलिंद. बरं किरण, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. तिकडे बेळगावामध्ये कन्नडिगांचा थैथयाट अजूनही सुरूच आहे आणि अनेकदा पोलिसांनी कारवाई करून आणि विविध लोकांनी बजावून सुद्धा बेळगाव महानगरपालिकेसमोर काल पुन्हा एकदा मोठा तणाव झाला. पुन्हा एकदा लाल पिवळा ध्वज बेळगाव महानगरपालिकेसमोर फडकवण्याचा प्रयत्न झाला आणि कन्नड रक्षण वेदिकेच्या पदाधिकाऱ्यांचं हे कृत्य हे बेकायदेशीर आहे असं म्हणत पोलिसांनी या सगळ्यांवर कारवाई केली. ध्वज फडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. संदीप. एकतर मिलिंद, संपूर्ण देशभरामध्ये ज्या ठिकाणी प्रशासकीय इमारत असते त्या इमारतीच्या समोर तिरंगा ध्वज सोडून दुसरा ध्वज लावायला परवानगी नसते. पण बेळगावच्या महापालिकेसमोर तिरंगा ध्वज असताना देखील कन्नड रक्षण वेदिका संघटनेनं गेल्या 6 महिन्यांपूर्वी तिथे एक ध्वज लावला होता ज्याचा रंग आहे लाल पिवळा. एकतर हा वादग्रस्त ध्वज म्हणता येईल, कारण मराठी भाषिकांचा आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचा या ध्वजाला म्हणजे मोठा विरोध आहे. त्यात आणि ह्या सगळ्या वादामध्येच बेळगावची पोटनिवडणूक देखील पार पडली. त्यावेळेला देखील तो मुद्दा गाजला होता. कोल्हापूरमधून देखील शिवसैनिक तिथं आंदोलनासाठी जाण्याच्या तयारीत होते, मात्र त्यांना त्यावेळेला रोखण्यात आलं होतं. आणि सध्या त्या झेंड्याच्या ध्वजाजवळ कडेकोट पोलीस बंदोबस्त असताना सध्या अनेक वेळा पाऊस पडून गेलेला आहे. त्याजवळ कडकडीत ऊन देखील होतं आणि त्यामुळे तो कापडी ध्वज जो आहे, जो त्यांचा आदर्श मानला जातो कन्नड रक्षण वेदिका संघटनेचा, तो ध्वज खराब झाल्यामुळे तो बदलायचा प्रयत्न जो आहे तो काही कार्यकर्त्यांनी केला. आणि त्यावेळेला बेळगाव पोलिसांनी जवळपास 10 कर्वेच्या कार्यकर्त्यांना जे आहे ते ताब्यात घेतलं आणि त्यांना सध्या अज्ञात स्थळी नेण्यात आलेलं आहे. पण अजूनही तणाव आहे बेळगाव शहरामध्ये, कारण मराठी भाषिकांचा प्रचंड विरोध असताना देखील तो ध्वज अजूनही त्या ठिकाणी उभा करण्यात आलाय. महाराष्ट्र एकीकरण समितीची हीच मागणी आहे की तो ध्वज ठेवा, मात्र त्याच्या बाजूला मराठी अस्मिता असलेला भगवा ध्वज उभा करा. मात्र त्याला देखील पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासनानं परवानगी दिलेली नाही. पण कन्नड रक्षण वेदिका संघटनेचा ध्वज मात्र अजूनही त्या ठिकाणी आहे आणि तोच बदलायचा प्रयत्न झाल्यानंतर बेळगाव पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाडला असं म्हणता येईल. मिलिंद. संदीप, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे बेळगावमध्ये काहीसं तणावाचं वातावरण निर्माण झालं, पण पोलिसांनी या सगळ्यांना ताब्यात घेतलं. शासकीय नियम आहे की शासकीय इमारतीच्या समोर आवारात जिथे ध्वज फडकवला जातो तिथे फक्त तिरंगाच फडकवला जाणार. पण इथे कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते इथे घुसले आणि इथे लाल पिवळा ध्वज फडकवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. खरं तर कोणत्याच ध्वजाचा
अवमान होऊ नये, मग तो कन्नड रक्षण वेदिकेचा का असेना, पण शासनाच्या नियमाला अवेरून किंवा त्याचं उल्लंघन करून जर का या प्रकारचं आंदोलन कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते पुन्हा पुन्हा करणार असतील तर त्यांच्यावर अटकेचीच कारवाई होणार. सरिता पाटील महापौर आपल्यासोबत जोडले गेलेत. सरिताताई, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. पुन्हा पुन्हा हे कार्यकर्ते असा प्रयत्न करतायत काही ना काहीतरी करून इथलं वातावरण गढूळ करण्याचा. होय, अगदी बरोबर तुम्ही बोलताय. बेळगाव, शांत बेळगावला कुठेतरी हे गालबोट सातत्याने लावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आता सध्याला तर या परिस्थितीमध्ये राजकारण करू नये. बेळगाव मधील परिस्थिती अत्यंत भयानक आहे. कोरोना अजून बेळगावचा संपलेला नाहीये. कालच लॉकडाऊन इथलं शिथिल थोडंसं करण्यात आलेलं आहे. लोकांना रोजचा खाण्यापिण्याचा प्रश्न ज्या वेळेला उपस्थित असताना हे राजकारण जाणून बुजून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे सगळं करत आहेत. ऑलरेडी तिथे एक ध्वज असताना त्याच ध्वजाचा आम्ही ज्या वेळेला तिरंगा ध्वज असताना दुसरा कुठलाही ध्वज त्या ठिकाणी लावणं हा त्या ठिकाणी गुन्हा आहे. आणि या ठिकाणी सगळ्यात दुःख वाटतं की पोलीस फक्त बघायची भूमिका करतायत. पोलीस प्रशासन, जर मराठी माणूस त्या ठिकाणी आम्ही गेलो तर आम्हाला त्या ठिकाणी अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि आज या ठिकाणी कालपासून जी लोक दंगा करत आहेत, मागच्या वेळेला ज्यांनी ध्वज लावला आहे त्यांच्यावरती कसलीही आणि कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाहीये. सरिताताई, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात याबद्दल. सरिताताई, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? सरिताताई, माझा एक प्रश्न राहिला की सध्या इथे आता शांततेचं वातावरण आहे का तणाव आहे? पोलिसांनी या सगळ्यांना अटक केली, त्यांच्यावर कारवाई केली. वारंवार याबद्दल सूचना देऊन सुद्धा इथे नियमांचा भंग करण्याचा प्रयत्न केला जातो आणि मराठी भाषिकांना इथे उस्कवण्याचा प्रयत्न केला जातो असा आरोप होतो आहे. काही जण मुद्दामून हे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करतायत असा आरोपही होतोय. आणि आता महाराष्ट्रातल्या बातम्या अधिवेशनातल्या गोंधळाच्या. पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा आणि अखेरचा दिवस, पण हा दिवस सुद्धा चांगलाच वादळी ठरणार अशी शक्यता आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे काल भाजपच्या 12 आमदारांना ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून जो गोंधळ त्यांनी घातला यावरून निलंबित करण्यात आलं. छगन भुजबळ बोलतायत, आपण पाहूयात. कालचा जो प्रकार आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ठराव जरी मी मांडला आणि अगोदर बोलायला पाहिजे होतं, परंतु फडणवीस साहेब बोलायला उभे राहिले. अध्यक्षांनी जे अध्यक्षस्थानी बसलेले भास्कर जाधव यांनी त्यांना पूर्णपणे बोलण्याची संधी दिली. मी म्हटलं त्यांना अगोदर बोलून हरकत नाही, मी नंतर बोलेन. त्याच्यानंतर त्यांनी जे काही भाष्य केलं ते कसं सत्यावर आधारित नाही हे मी त्यांचीच कागदपत्र त्यांच्यासमोर ठेवली. वेगवेगळ्या जजमेंट्स त्यांच्यासमोर ठेवल्या. त्यांनी पाठवलेली केंद्राला पत्र जी असंख्य ती समोर ठेवली आणि मी माझा जो आहे मुद्दा जो आहे हा स्वच्छ केला, क्लिअर केला आणि सांगितलं की हा ठराव तिकडे केंद्राकडे पाठवायला पाहिजे, कारण त्यांच्याकडे ती माहिती गोळा अगोदरच आहे आणि आपल्याकडे ती माहिती गोळा करायची म्हणजे करोना आडवा आलेला आहे म्हणून आपण त्यांच्याकडे मागतो. फडणवीस साहेबांनी सुद्धा तेच केलं होतं. आम्ही आता सगळे मिळून आपण हा ठराव करूया म्हणजे आणखी आपल्याला तो डाटा मिळवण्यासाठी उपयोग होईल. आता हे झाल्यानंतर तरीसुद्धा फडणवीस साहेब उभे राहिले, काही लोक उभे राहिले, बोलले. आता खरं म्हणजे जे आहे हे ठराव ज्यात एकमताने पास व्हायचे त्यांनी पण सांगितलं, पण मग अचानक काय झालं ते काही कळलं नाही आणि गोंधळ सुरू झाला आणि अध्यक्षांच्या समोर जो काही प्रकार झाला तो अनेकांनी तो पाहिला. राजदंड पळवण्यापासून तर जे काही करायचं ते त्यांनी केलं ते काल सांगितलेलं आहे. पण त्याच्यानंतर त्यांच्या रूममध्ये गेल्यानंतरसुद्धा जे काही झालं ते त्यांनी बाहेर येऊन सांगितलं सभागृहामध्ये की मला शिवीगाळ करण्यात आली, असभ्य वर्तन करण्यात आलं, मारायला धावले वगैरे वगैरे. आता त्यातून जे आहेत
जे तिथे होते त्यातले काही लोक जे आहेत त्यांना सस्पेंड करण्यात आलं. ते म्हणतात कोर्टात जायचं, जाऊ देत कोर्टात. परंतु आजच मी वाचलेलं आहे की वर्तमानपत्रात की सुप्रीम कोर्टानं याच्यावर असं मत व्यक्त केलेलं आहे की दिवसेंदिवस त्या सभागृहांमध्ये, विधानसभा असेल आणखी लोकसभा असेल, त्याच्यामध्ये अतिशय बेशिस्तीचं असं वर्तन केलं जातं. लोकशाहीच्या दृष्टीने ते घातक आहे आणि म्हणून अशा लोकांवर अधिक कारवाई करण्याची, कडक कारवाई करण्याची गरज आहे, हे सुप्रीम कोर्टाने कालच म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाने जे काही म्हटलेलं आहे आणि काल काय जी झाली ती घटना हे आपण पाहिलं तर मला असं वाटतं की त्यांनी कोर्टात गेल्यानंतरसुद्धा त्याचा काही फारसा फायदा त्यांना होईल असं नाही. आणखी सभागृहातले जे तो भाग जो असतो त्याचे भाष्य असेल, निर्णय असेल, त्याच्यामध्ये कोर्ट किती हस्तक्षेप करू शकेल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे. कारण हे सभागृह जे आहे ते सार्वभौम असतं आणि तिथले निर्णय जे आहे ते घेतले जातात आणि त्याच्यावर बाहेर काही भाष्य करणं किंवा कोर्टाने त्याच्यामध्ये काही बोल नाही आतापर्यंत तरी कोर्टानं टाळलेलं आहे. आणि मला असं वाटतं सुप्रीम कोर्टाने काल दिलेला निर्णय, काल झालेल्या घटना त्या पाहता त्यांच्या कोर्टात जाण्याचा प्रयत्न सफल होईल असं मला वाटतं. ज्या पद्धतीने निलंबन झाले त्या विरोधात निलंबनं झालेली आहेत भाजपच्या आमदारांची, भाजपची लोक आज राज्यभर निदर्शनं करणार आहेत. या सगळ्याबद्दल आपण काय? ठीक आहे ना, त्यांनी निदर्शनं करू देत आणि जनतेला सांगू देत की आम्ही किती शिव्या घातल्या, कोणाला मारायला जरी गेलो काय तरी आमच्यावर कारवाई होता कामा नये, हे त्यांनी जनतेला सांगू दे. काय जनतेसमोर ते पांडा पाडतायत, लोक ठेवतायत ते बघूया. देवेंद्र फडणवीस ने माइक तोड़ा, स्पीकर के सामने भी जो माइक था उसे तोड़ा गया. सुप्रीम कोर्ट ने जो आदेश दिया है कि पब्लिक प्रॉपर्टी डैमेज करने के तहत क्यों न जुर्माना वसूला जाए. आपको भी लगता है कि जिन जिन विधायकों ने पब्लिक प्रॉपर्टी कल डैमेज की हाउस में, उनसे जुर्माना वसूला जाए? ठीक है, वो वहाँ के अध्यक्ष, सभा तालिका के अध्यक्ष हुए, सभागृह है, उनका काम है निर्णय लेना उसके ऊपर क्या है. एक तो निर्णय उन्होंने लिया है, जो लोग उन्होंने गैरवर्तन किया है उनके खिलाफ कदम तो उठाया गया है. तालिका अध्यक्ष जेव्हा चेअरवर असतात तेव्हाच ते तालिका अध्यक्ष असतात, परंतु जेव्हा ते सभागृहाच्या बाहेर येतात तेव्हा साधे आमदार असतात असा दावा भाजपकडनं केला जातो. ते सभागृहात होते त्यावेळेला सुद्धा त्यांच्यासमोर राजदंड पळवण्यापासून तर त्यांच्या अंगावर जाण्यापर्यंत, माईक तोडण्यापर्यंत सगळे प्रकार झालेले आहेत. आणि सभागृहाच्या पाठीमागे असलेला जो रूम जो आहे हा अध्यक्षांचा रूम आहे, तो सभागृहाच्या बाहेर आहे असं काही म्हणता येणार नाही. त्याच्यामुळे ते आणि सभा त्यावेळेला झिरवळ साहेब हे सुद्धा तिथे उपस्थित होते, त्यांच्यासमोर हा प्रकार झाला. झिरवळ साहेबांनी सुद्धा शांत करण्याचा प्रयत्न झाला. काल तुम्ही महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. केंद्र सरकार जे आहे ते विविध योजनांसाठी केंद्राच्या इम्पेरिकल डेटा उपलब्ध करते, परंतु ओबीसीसाठी हा डेटा उपलब्ध होत नाही. परंतु देवेंद्र फडणवीस याचं खंडन केलेलं आहे. ते म्हणतात ते गुंजोलांची अधुरी माहिती आहे. हां, देवेंद्र फडणवीसने खंडन केलेलं आहे. ते म्हणतात मला त्यांना सांगायचं, तुम्हाला ही माहिती कुठून मिळाली? जर आम्हाला जर ओबीसीचा डाटा मिळत नाही तर तुम्हाला अधुरी माहिती कुठून मिळाली त्या डाटाची? की डाटामध्ये 8 कोटी चुका आहेत. बरं, 8 कोटी चुका आहेत असं तुमचं म्हणणं होतं, तर केंद्र सरकारकडे एवढा पत्रव्यवहार तुम्ही लागोपाठ, एक दिवस झाला, दुसरा दिवस ताबडतोब पत्र का पाठवली? तो चुकीचा होता ना, तो पाठवायची नव्हती पत्र. तर त्यावेळेला तुम्हाला तो वाटत होता की तो डाटा बरोबर आहे, तो तुम्हाला मिळायला पाहिजे. आणि आता मात्र तुम्ही म्हणता की तो डाटा चुकीचा आहे. तर चुकीचा आहे तो दुरुस्त करायला पाहिजे होता. सेन्सस 10 वर्षाचा होता, त्याचा आणि याचा संबंध नाही. तो डाटा कधी तुम्हाला गोळा करता आला असं 6-7 वर्षामध्ये, हा चुकीचा आहे, घेऊन द्या, आपण दुसरा गोळा करू. तो त्यांनी केला नाही. आणि आता पत्र आलं की आता आम्ही त्याची स्क्रुटिनी करतो, म्हणजे 6-7 वर्ष त्याच्यावर बसून राहिले, आता स्क्रुटिनी करतात, ते आम्हाला देत नाही, इतर ठिकाणी त्या डाटाचा वापर करतात. हा आमचा मुद्दा आहे. बाकी सगळ्या गोष्टी जरी दूर झाल्या तरी आमचं म्हणणं असं आहे की हा डाटा गोळा करू शकत नाही कोविडच्या या काळामध्ये आम्ही. त्यामुळे जो आयोगाला जे निर्णय घ्यायला पाहिजे ते घेणं तर
अवघड जाईल. भारत सरकारचं दशवार्षिक जनगणना सुद्धा ते अजून सुरू करू शकले नाही, जे 2011 पासून सुरू करायचे. का तर कोविड आहे. आणि मग तोच प्रकार जो आहे इथे सुद्धा लागू आहे. प्रत्येकाला कोण जाईल घरोघरी आणि डाटा गोळा करेल. आणि म्हणून तुमच्याकडे असलेला डाटा आम्हाला द्यावा, एवढंच बाहेर, दुसरं काय होतं. बरं, तुम्हाला तो मिळाला नाही, सगळ्यांनी मिळून आपण मागूया, सगळ्यांनी मिळून आपण मागूया. तो हाऊस ते सगळं एक मताने मागितलं, कदाचित त्या प्रयत्नाला यश येईल म्हणून आम्ही तो ठराव सर्व मताने पास करून पाठवला. सर, दोन प्रश्न. राज्यपाल जे आहेत, राज्यपालांकडे यांनी पत्रव्यवहार केला आहे, काल निवेदन दिलेले आहे, तक्रार मांडलेली आहे. आपण नेहमी बघितलं आहे की राज्यपाल आणि सरकारमध्ये नेहमी पत्रावरून तक्रार होत असते, याबद्दल तुम्ही काय म्हणता? ठीक आहे ना, कुणावर काय अन्याय झाला तर कोण राज्यपालांकडे जाईल, कोण आणखी कुठे जाईल, कोण रस्त्यावर निदर्शन करेल, त्यांचा भाग आहे. परंतु हाऊसमध्ये जे झालं हे अनेकांनी पाहिलेलं आहे. सभाध्यक्ष जे होते त्यांच्या अंगावर धावून जाणं, गैरवर्तन करणं, आता याला कोण मान्यता देणार? याला राज्यपाल सुद्धा मान्यता देणार. आकडा जो आहे 12चा आकडा, उशीर केला मागासवर्ग आयोग नेमायला. केंद्र सरकारने उशीर केला. मागासवर्ग आयोग नेमणं हा भाग नाही, मागासवर्ग आयोग नेमून इम्पिरिकल डाटा गोळा करणं हा एक भाग. आता तो इम्पिरिकल डाटा कसा गोळा करणार? जर त्यांची जनगणना सुरू होत नाही तर आम्ही कसं काय घरोघरी जाऊन तो डाटा गोळा करणार? म्हणून आम्ही म्हणतो की तो डाटा आमच्याकडे दिला, जो फडणवीस साहेबांनी पण तेच केलं होतं. फडणवीस साहेबांनी तेच केलं, तेच आम्ही सुद्धा केलं. फक्त त्यांनी मुख्यमंत्री म्हणून केलं, आपण पूर्ण विधानसभा म्हणून ते हा प्रयत्न करतो आहोत. आणि आज समजा हा कोविडचा भाग नसता तर आणखी गोष्ट वेगळी होती. आणि आज 56,000 OBCचे कॅन्डिडेट जे आहेत त्यांचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे. आणि म्हणून आणि लवकरात लवकर ते व्हावं काम हा त्याच्या पाठीमागे येतो. सर, आजचा शेवटचा दिवस आहे अधिवेशनाचा आणि अति महत्त्वाचा आहे. वाटतंय कामकाज सुरळीत चालेल कालचा प्रकार बघितल्यानंतर? सुरळीत चालेल, त्याच्यामध्ये काही अडचण येऊ नये आणि सगळे त्याला विरोधी पक्षसुद्धा सहकार्य करतील अशी माझी अपेक्षा. 12 राज्यपालयुक्त 12 आमदारांच्या नियुक्त्या ज्या आहेत राज्यपालांच्या त्या रखडलेल्या. काल 12 आमदारांचा निलंबन झाला. हा योगायोग आहे का? असं कसा योगायोग आहे? त्यात इथे 12 आमदाराच्या रखडला भाग वेगळा आहे आणि इथे सभागृहात किंवा बाजूला जे आहे शिवीगाळ करणं हा भाग वेगळा. गदारोळ झाला, त्याच्यामध्ये संख्या जी होती ती जास्त असायला हवी होती एकंदरीत त्याचं चित्र. अहो, त्याच्यापेक्षा कितीतरी लोक जे आहेत त्यांच्या अंगावर धावून गेले, त्याला मारायला शिवीगाळ करायला. त्यांच्या टेबलावर किती लोक चढले तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल. राजकीय चर्चा आहे की 12 आमदार तिथे आणि 12 इथे निवडले म्हणून आता असं आहे ना की तो त्यांचा तो शब्द खेळ आहे की तिथे हे झालं म्हणून इथे झालं. आता समजा जर तुम्ही इथे जर शिवीगाळ केली नसती, तुम्ही जर टेबलावर गेला नसता, त्यांना मारायला धावलं नसेल तर कशा तुम्ही हातात कोलीत दिलं. आणि आतापर्यंत अनेक वेळा जे आशय जे आहेत निर्णय घेतले गेले सभागृहात, काय पहिल्यांदाच निर्णय नाही झाला. सभाध्यक्षांच्या अंगावर धावून जाणं किंवा टेबलावर चढून तिथे पोडियमवर चढून जो दंगामस्ती करणं याच्यावर अनेक वेळा सभागृहामध्ये निलंबनाची कारवाई झाली, नवीन नाही त्याच्यात. त्यामुळे अनेक वेळेला अशा प्रकारच्या कारवाया झालेल्या आहेत. जर का नियमांचं उल्लंघन केलं आणि अशा प्रकारे धक्काबुक्की किंवा शिवीगाळ केली असेल तर ती कारवाई योग्यच आहे असं म्हटलं आहे छगन भुजबळ यांनी. आणि राज्य सरकारनं केलेल्या अध्यक्षांनी केलेल्या कारवाईचं छगन भुजबळ यांनी जोरदार समर्थन केलं आहे. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, आज कामकाज किती वाजता सुरू होणार आहे आणि आज कामकाज काय काय असणार आहे सभागृहात? मिलिंदजी, कामकाज नेहमीप्रमाणे 11 वाजता सुरू होणार आहे. मात्र तत्पूर्वी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक जी आहे ती विधानभवनात होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वाची बैठक होणार आहे. आणि या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय देखील होणार आहेत. आणि काही निर्णय झाल्यानंतर सभागृहामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या संदर्भात अधिकृत माहिती जी आहे ती जाहीर केली जाणार आहे. आजच्या कामकाजाबद्दल जर बोलायचं झालं तर केंद्रीय कृषी कायदे जे 3 विधेयकं आहेत त्या संदर्भातला महत्त्वाचा प्रस्ताव जो आहे तो राज्य सरकार मांडणार आहे. या तिन्ही केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध करणारा हा प्रस्ताव असणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार हा संघर्ष जो आहे तो आज विधिमंडळाच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोंधळ देखील होण्याची शक्यता आहे. त्यावरती कशा प्रकारे आरोप प्रत्यारोप होत आहेत हे देखील पाहावं लागणार आहे. या 3 प्रमुख विधेयकांना विरोध करताना विरोधक किती वेळ
या सगळ्या याच्याची गोंधळ घालतात आणि किती वेळ ह्या सगळ्या किती वेळ खर्ची होतोय हे आपल्याला पाहावं लागणार आहे. कारण आज संध्याकाळपर्यंतच विधिमंडळाचं कामकाज चालेल असं एकूण शक्यता दिसते. मुख्यमंत्र्यांचा जो काय वेळापत्रक आलेलं आहे त्यानुसार संध्याकाळी 6 वाजता उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराचे वितरण जे आहे ते मध्यवर्ती सभागृहात होणार आहे. याचा अर्थ तत्पूर्वी सर्व विधिमंडळाचं कामकाज जे आहे ते संपुष्टात येणार आहे. 2 दिवसीय पावसाळी अधिवेशन आहे आणि या 2 दिवसीय पावसाळी अधिवेशनातल्या पुरवणी मागण्यांवरती जे काय पारित करून घ्यायचे आहे ते देखील आज करून घेणार. जवळपास 23,000 कोटींचं ते पुरवणी मागणी आहेत त्या आज संमत करून घेतल्या जातील आणि त्यानंतर केंद्रीय कृषी कायद्यांवर जे आहेत त्यांना विरोध करणारे विधेयक जे आहे ते विधानसभेमध्ये मांडलं जाणार आहे. त्यावेळेला मोठ्या प्रमाणात गोंधळ होण्याची शक्यता आहे आणि ते कामकाज किती वेळ चालते हे देखील पाहावं लागणार. त्यावरती इतरही काही प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जाणार आहे. मात्र तारांकित किंवा लक्षवेधी ज्या आहेत त्या मांडल्या जाणार नाही आहेत. त्यामुळे एकूणच या संपूर्ण आजच्या कारभारावरती सगळ्यात प्रमुख लक्ष असणार आहे ते म्हणजे केंद्रीय कृषी कायद्यांना कसं विधेयक जे आहे विरोध करणारे विधेयक ते राज्य सरकार मांडते आणि विरोध त्यावेळेला कशा प्रकारे गोंधळ करतात हे पाहावं लागणार. त्याचबरोबर काल जे 12 निलंबित झालेले आमदार आहेत त्यांचं निलंबन जे आहे ते कमी करावं. त्यांचं 1 वर्षाचं जे निलंबन जे आहे ते देण्यात आलेलं आहे 1 वर्षभराचं ते कमी करावं अशी देखील मागणी भाजपकडनं करण्यात येणार आहे. त्याला राज्य सरकार कसा प्रतिसाद देते हे देखील पाहावं लागेल. पण मग आजच्या कॅबिनेटमध्ये काय गोष्टी होतील आणि आता जसं छगन भुजबळ इथे पोहोचलेत येऊन कॅबिनेट असल्यामुळे मंत्रिमंडळातले अन्यही काही मंत्री इथे येऊन पोहोचले असतील, भाजपची आजची रणनीती काय असणार आहे त्याबद्दल काही कळू शकलंय? मिलिंदजी, भाजप आज संपूर्ण राज्यभर जे आहे ते आंदोलन करणार आहे, निदर्शन करणार आहे. काल त्यांचे 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. त्या संदर्भात संपूर्ण राज्यभर निलंबन आंदोलन करणार आहे. तसंच आंदोलन जे आहे निदर्शन जे आहेत आता थोड्याच वेळानंतर विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती देखील केलं जाणार आहे. त्यानंतर भाजपचा प्रमुख रोख असणारा तो विधिमंडळामध्ये विधानसभेच्या पटलावरती त्यांचे प्रमुख प्रश्न जे आहेत ते मांडण्यासंदर्भात केंद्रीय कृषी कायद्यांना जेव्हा विरोध करणारे जे विधेयक जे आहे ते राज्य सरकारकडनं जेव्हा मांडलं जाईल त्याला प्रखर विरोध जो आहे भाजपकडनं केला जाणार आहे. त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात गोंधळ होण्याची शक्यता आहे. मात्र कालच्याप्रमाणे टोकाचं आक्रमक पाऊल जे आहे भाजप आज देखील उचलते का हे पाहावं लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उदय, तू राहाच आपल्यासोबत. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. आता सागर, जसं आत्ता छगन भुजबळ यांनी सांगितलं, जी काही कारवाई झाली त्याचं त्यांनी अतिशय जोरदार समर्थन केलं. भाजपच्या काही आमदारांची किंवा काही नेत्यांची प्रतिक्रिया कळू शकली? आज सकाळी कोणी येऊन पोहोचले तिथे? आजची भाजपची रणनीती काय असेल? म्हणजे एकतर आंदोलनं होणार आहेत आत्ता आपल्याला उदयने सांगितलं, पण त्या व्यतिरिक्त रणनीती काय असेल सभागृहातली? आज सभागृह सुरू होईल 11 वाजता. तत्पूर्वी सकाळी 10 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. दुसरीकडे भाजपचे नेते आता काही वेळाने विधिमंडळ परिसरामध्ये येतील. ते अद्याप आलेले नाही आहेत. सभागृहाच्या बाहेर आंदोलन तर होईलच, पण त्यापेक्षाही 2 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आज विधिमंडळामध्ये गाजण्याची शक्यता आहे. त्यामध्ये एकतर पहिल्यांदा कृषी कायदा जो आहे केंद्राने लागू केलेला त्याला विरोध करणारा ठराव, तसं स्वरूपातलं विधेयक कदाचित आज अचानक आणलं जाईल असं सांगितलं जातं. मग केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा वाद सुरू होईल आणि अर्थात केंद्र सरकारच्या बाजू घेण्याचं काम राज्यातले भाजप नेते विधिमंडळात करताना दिसतील. दुसरीकडनं लसीकरणाचा मुद्दा करत असताना राज्य सरकार एक ठराव करू पाहत आहे आज. त्याच्यामध्ये 3 कोटी लस दर महिन्याला द्यावी अशा स्वरूपाचा ठराव असणार आहे. जर हा ठराव करत असताना राज्य सरकारचे मधील महाविकास आघाडीचे नेते अप्रत्यक्षरित्या किंवा थेट केंद्राकडे बोट दाखवणार आहेत. त्यामुळे त्यावेळेस देखील भाजपचे नेते सभागृहामध्ये आक्रमक होताना दिसतील. आणि जी सूत्रांनी दिलेली माहिती आहे त्यानुसार मिलिंद, आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांचे भ्रष्टाचारचे मोठे गैरव्यवहार समोर आणणार असल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीसाठी ही मोठी धोक्याची घंटा ठरणार आहे का? कारण की यापूर्वीच महाविकास आघाडीमधील 2 नेते मागील अधिवेशनामध्ये क्लीन बोल्ड झालेले आहेत. संजय राठोड शिवसेनेचे, दुसरे अनिल देशमुख अधिवेशन संपल्यानंतरनं आज त्यांच्यावर टांगती तलवार आहे, समन्स आहे. कधीही कुठल्याही क्षणाला काहीही घडेल अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस कोणत्या मंत्र्यांच्या विषयी भ्रष्टाचाराचे आरोप करणारा, काय स्वरूपात आरोप असणार आहेत आणि ते आरोप करताना सभागृहामध्ये अर्थातच सरकारच्या वतीने काही प्रत्युत्तर दिलं जाते. यावरून देखील मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे. मिलिंद,
सागर, तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. पाहूयात आज नेमकं सभागृहात काय होतं ते. मुळात शांततेत कामकाज पार पडतं का आणखीन काही गोंधळ आणि गदारोळ होतो? बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि आता अर्थातच वादळी अधिवेशन ठरत आहे. 2 दिवसांचं हे वादळी अधिवेशन आहे. पण या वादळी अधिवेशनात कालपासून जो सगळ्यात जास्त चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे भाजपच्या आमदारांचं निलंबन. काल ओबीसी आरक्षणाच्या विषयासंदर्भात छगन भुजबळ एक ठराव मांडत होते आणि या ठरावावर ते बोलत असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही आक्षेप नोंदवले आणि त्यानंतर जेव्हा गदारोळ झाला तेव्हा त्यात सुरुवातीला 5 मिनिटं आणि नंतर 15 मिनिटाकरता सभागृहाचं कामकाज तहकूब करावं लागलं. आणि भास्कर जाधव जे तालिकेचे अध्यक्ष होते त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करत भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आहेत आता अधिवेशनाच्या इथे. प्रणाली, मंत्रिमंडळाची बैठक आहे थोड्याच वेळात, त्यामुळे एक मंत्री आता इथे पोहोचायला सुरुवात झाली असतील. आज सभागृहात 2 शक्यता वर्तवल्या जात आहेत. एक म्हणजे महत्त्वाचे विषय सरकार पटापट निपटून घेईल आणि शक्यता दुसरी जी वर्तवली जाते ती अशी की भाजप काही मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा भंडाफोड करेल. काय काय नेमकं सभागृहात होऊ शकतं? मिलिंद सर, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर भाजपचे 2 आमदार आहेत. लोणीकर साहेब आहेत, मनीषाताई चौधरी आहेत. काल ज्या पद्धतीनं ओबीसीच्या मुद्द्यावर भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे त्याचा एक मोठा रोष त्या दोघांच्याही मनात आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया आज भाजपची रणनीती काय असणार आहे, कशा पद्धतीने आजचं कामकाज चालेल. आमची रणनीती एकच आहे की 12 बलुतेदारांना न्याय देण्यासाठी, ओबीसीच्या सन्मानासाठी भारतीय जनता पार्टी अग्रेसर असते. आणि त्याचं एकमेव उदाहरण म्हणजे आज इतक्या मुख्यमंत्र्यांनंतर पहिले मुख्यमंत्री म्हणजे आमचे देवेंद्रजी, ज्यांनी ओबीसींचं स्वतंत्र मंत्रालय केलं. एवढंच नाही तर ज्या 5 जिल्ह्यांना ओबीसीचं आरक्षण 50% जास्त होतं त्या जिल्ह्यामध्ये इम्पिरियल डाटा हायकोर्टामध्ये देऊन देवेंद्रजींनी त्या 5 जिल्ह्यातलं ओबीसी हायकोर्टाला समजवून 5 जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदाचे निवडणुका सुद्धा झाल्या होत्या. तदनंतर 13/12/2019 पण काल जो काही प्रकार घडला त्यानंतर काय रोष आहे तुमच्या मनामध्ये? आमच्यामध्ये रोष आहे की लोकशाहीचा जो आमचा हक्क आहे, आम्ही 3-3-3.5 लाख मतदारातून निवडून येतो आणि कायदे मंडळामध्ये जर लोकप्रतिनिधींना असा त्यांचा आवाज दाबण्याचा ह्या ठाकरे सरकारकडनं प्रयत्न होतोय, हा म्हणजे पूर्ण भारतामध्ये नव्हे तर विश्वामध्ये हा लोकशाहीचा हत्या केलेला दिवस आहे. आज तुम्ही सभागृहाचं कामकाज चालू देणार आहे किंवा नाही, अशी चर्चा आहे की आज तुम्ही काम चालू देणार नाही? आम्हाला तर सभागृह चालूच पाहिजेत होतं. हे घाबरतायत. ह्यांच्यामध्ये ताकद असेल ना तर ह्यांनी धावं, समोर यावं, त्याने सभागृह चालवून दाखवावं. ह्यांना ओबीसींचे प्रश्न आहेत, मच्छीमारांचे प्रश्न आहेत, त्याचबरोबर आमच्या मराठा बांधवांचे प्रश्न आहेत. ह्याच्यावर कुठेही यांना वाचा फोडायची नाही. आणि 12 बलुदारांच्या न्यायासाठी आज माझ्या 12 आमदारांचं ह्यांनी बलिदान घेतलेलं आहे. पण न्याय देणारी देवता आहे. आज पूर्ण महाराष्ट्रातली 51% ओबीसी जनता ही आज म्हणते की ह्या ठाकरे सरकारने ओबीसींचा आवाज दाबण्यासाठी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केलंय. आणि जेव्हा जेव्हा इलेक्शन होईल ह्या लोकांना येणाऱ्या 2022च्या इलेक्शनमध्ये ओबीसींना न्याय द्यायचा नाहीये म्हणून ह्यांनी इम्पिरियल डाटा ह्यांना द्यायचा होता. केंद्राकडे दाखवताय. जनता ही दूधखिळी नाहीये. जनता योग्य वेळेला ह्यांना दाखवेल. लोणीकर साहेब, काल तुम्ही मंत्रिमंडळाचे सदस्य सुद्धा राहिलेले आहेत. काल जो काही प्रकार घडला त्या प्रकाराबद्दल आपले काय प्रतिक्रिया? काल सभागृहामध्ये
ओबीसीच्या आरक्षणावर चर्चा होती. महाराष्ट्राचं सरकार ओबीसींना न्याय देत नाही आणि म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनी सभागृहामध्ये भूमिका मांडली आणि ओबीसीचं आरक्षण आहे, राजकीय आरक्षण आहे, या संदर्भात माननीय मंत्री छगन भुजबळ साहेब ज्या पद्धतीनं खोटी आणि चुकीची माहिती देत होते त्यावर माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. चुकीचं रेकॉर्डर येतंय या संदर्भात ते बोलले, परंतु त्यांना सभागृहामध्ये बोलू दिलं गेलं नाही आणि 12 आमदारांचं जे निलंबन झालं आहे ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात सरकारने काल जो काही निर्णय घेतला आहे तो लोकशाहीची हत्या करणारा आहे. ओबीसीच्या आरक्षणावर यांना चर्चा करायची नाही, आरक्षण द्यायचं नाही. मराठा आरक्षणावर चर्चा करायची नाही, मराठा आरक्षण मिळू द्यायचं नाही आणि म्हणून सरकारच्या बद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये प्रचंड राग आहे. तुमची रणनीती काय असणार आहे? भारतीय जनता पार्टीची रणनीती काय असेल आमचे नेते बसून आज ठरवतील आणि त्याप्रमाणे रणनीती ठरवली जाईल. संसदीय कामकाज मंत्री आहेत आपल्याबरोबर, त्यांच्याकडून जाणून घेऊया की सर, काल जो काही प्रकार झाला त्या प्रकारानंतर आज सभागृह व्यवस्थित चालेल का? आज सभागृहाचं कामकाज कधीपर्यंत चालेल अशी अपेक्षा आहे आणि काय काय आज मंजूर करण्याचा विचार केला गेलेला आहे? पटलावर काय काय आहे? आज सन 2021-22 वर्षाच्या पुरवणी मागणीवर चर्चा आहे आणि त्या पुरवणी मागण्या पूर्णपणे मंजूर होतील. आणि काल जो प्रकार जो घडला तो आपल्या लोकशाहीला काळिमा फासणारा प्रकार होता. तो खरं तर एक न्याय देवत्यावर हल्ला होणं हे चुकीचं आहे. हे लोकशाहीचं मंदिर आहे आणि सर्वांनीच ह्याची आपण दक्षता घेतली पाहिजे, सर्वच पक्षाच्या लोकांनी. म्हणून कालचा प्रकार हे निंदनीय आहे, निषेधार्ह आहे आणि आज कामकाज आम्ही व्यवस्थितरित्या पार पाडू. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आज कृषी जे धोरण आहे त्याच्यावरती आम्ही एक ठराव त्या ठिकाणी मांडणार आहोत की लोकांचे मत आम्ही त्या ठरावाच्या माध्यमातून घेणार आहोत. दुसरं, लसीकरणाच्या बाबतीमध्ये आमचं महाराष्ट्र लोकशाही आघाडीचं सरकार आम्ही लोकांना लसीकरण पूर्णपणे देऊ इच्छितो आणि जास्तीत जास्त लस आम्हाला मिळावी याकरताही आम्ही त्या ठिकाणी ठराव मांडणार आहोत. काल 2 ठराव असे झाले, एक ओबीसीचा आणि मराठाचा, जिथे केंद्र सरकारने डेटा द्यावा ही मागणी करण्यात आली. आज लसीकरणाचा मुद्दा आहे, परत एकदा केंद्र सरकारकडे मागणी. सातत्यानं केवळ केंद्र सरकारकडे ज्या मागण्या आहेत तेच ठराव या 2 दिवसाच्या अधिवेशनात आणले जाते. जनतेसाठी जे राज्य सरकारनं करायला पाहिजे तसा कुठलाही ठराव दिसत नाही, असं का? नाही, आपल्या माध्यमातून मी जनतेला पण सांगू इच्छितो की लस हे कोण देतं? केंद्र देतं, त्यांच्या अंतर्गतला विषय आहे. आम्ही तर एक रकमी चेक महाराष्ट्र शासन लस खरेदी करायला तयार होतो आम्ही, पण हा विषय पूर्ण केंद्राच्या अंतर्गत त्यांनी घेतलेला असल्यामुळं आम्ही त्यांच्याकडे ती मागणी करतोय. आमची पूर्ण यंत्रणा की 8 ते 10 दिवसामध्ये सुद्धा आम्ही जर आम्हाला लस मिळाली तर सगळ्या महाराष्ट्राला ती लस देऊ शकतो, एवढी यंत्रणा आमच्यापाशी आहे. पण तुम्ही अपयशी ठरला. तुम्ही चेक रेडी ठेवलेला होता, सरकारनं कोटेशन काढले, पण एकही कंपनी पुढे आलेली नाही. तुम्ही अपयशी ठरले आणि त्याचं सारखं खापर तुम्ही केंद्रावर का फोडता? नाही, तुम्हाला माहिती आहे सगळा विषय केंद्राकडे असल्यामुळं तो विषय आम्ही त्यांच्याकडून ही करतोय. जर आमच्या अंतर्गत आम्हाला जर ते अधिकार दिले असते तर आम्ही 100% केला असतं. एक शेवटचा प्रश्न सर, आज सभागृह चालू द्यायचा नाही असा भाजपचा एक प्रयत्न आहे, काय होईल आज? नाही, आम्ही सभागृह व्यवस्थितरित्या पार पाडू. जे काही आमचे विधेयक आहे, शासकीय विधेयक असेल, पुरवण्या मागण्या असतील, ह्या सगळ्या आम्ही करू. धन्यवाद. तर आपण बघतोय की आज सुद्धा 2 महत्वाचे विधेयक मांडले जाणार आहेत असं बोललं जातं आणि या दोन्ही विधेयक जे आहेत ते पुन्हा एकदा केंद्र सरकारशी संबंधित आहेत. एक लसीकरण जे आहे त्याच्यासाठी 30 कोटी लसीचे डोस मिळाले पाहिजे प्रत्येक महिन्याला, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि दुसरा जो विषय तो कृषी कायद्यामध्ये काही सुधारणा सुचवून त्याच्यावर जनतेच्या ज्या काही म्हणणं आहे ते मागण्यासाठीचा जो काँग्रेसला हवा असलेला जो ठराव आहे तो सुद्धा येईल असं सांगितलं जातं. खरं तर तो आज पटलावर ठेवण्यात आलेला नाही, परंतु तो आयत्या वेळेला घेतला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आलेली. ठीक आहे प्रणाली, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल.
पाहूयात आज सभागृह खरंच कसं चालतं हे पाहणं आता अतिशय रंजक असणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. हे वादळी अधिवेशन आणि त्याची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात पहिल्यांदाच मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 तारखेपर्यंत सर्व नियोजित बैठका रद्द केल्या आहेत. यापूर्वी बुधवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चर्चा सुरू होती, पण प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय नेमकं झालं की अचानक या सर्व बैठका लांबणीवर पडल्या? बरोबर आहे. आज सायंकाळी 5 वाजता होणारी देखील बैठक ही पुढे ढकलण्यात आलेली आहे. आज सायंकाळी 5 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, JP नड्डा, त्यानंतर संघटक सरचिटणीस BL संतोष आणि याशिवायही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ज्येष्ठ मंत्र्यांची एक अत्यंत महत्वाची बैठक मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवरती होणार होती. या बैठकीची अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार होते, पण ही सायंकाळी 5 वाजता असणारी बैठक अचानक आता काही क्षणापूर्वीच रद्द करण्यात आलेली आहे. महत्वाचं म्हणजे या संदर्भात चर्चा अशी होती की 6, 7, 8 या 3 दिवसामध्ये केव्हाही मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. आज तर मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकत नाही आहे आणि जर बैठकी सगळे रद्द झालेल्या आहेत 8 तारखेपर्यंत, उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्याच्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या बैठकी रद्द केल्या जाण्याची चर्चा देखील आहे आणि ज्या ज्या व्यक्तींना मंत्री करायचं आहे त्या सगळ्यांना मेसेज देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ज्या काही महत्वाच्या बैठकी आहेत त्या पुढे ढकलण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे. पण महत्वाचं म्हणजे आता साधारणतः 8 तारखेनंतर केव्हाही मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकी साधारणतः दुपारी 11 वाजता, सकाळी 11 वाजता ही बैठक होण्याची शक्यता आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची. त्यानंतरच निर्णय होईल की महत्वाचं जर बघितलं आपण या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीने चर्चा सुरू आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या, ज्यामध्ये नारायण राणे आणि डॉक्टर हिना गावित यांच्या नावाची चर्चा आहे, त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता काय निर्णय होतो आणि महाराष्ट्राला खात्याला किती मंत्री येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मिलिंद. बर प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि आणखीन एक बातमी आता ठाण्यातून येते एका भीषण अग्नितांडवाची. ठाण्यातल्या स्टेशनच्या जवळ असणाऱ्या प्रभात टॉकीज परिसरात इलेक्ट्रिक मार्केट आहे. अगदी चिंचोळी गल्ली आहे आणि तिथे इलेक्ट्रिकची अनेक दुकानं आहेत. काही वेळापूर्वी इथे अतिशय भीषण आग लागली होती आणि या आगीमध्ये अनेक दुकानं जळून खाक झालेत. यात प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. इथून जवळच अग्निशमन दलाचं मुख्यालय आहे आणि तातडीनं अग्निशमन कर्मचारी इथे दाखल झाले आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण जी दृश्य आपल्याला सांगतायत त्यानुसार लाखो रुपयांच्या वस्तू इथे जळून खाक झाल्या. इलेक्ट्रॉनिक आणि मोबाईलच्या ॲक्सेसरीज याचं हे मार्केट होतं. प्रभात टॉकीजच्या बाजूला छोटी गल्ली आहे आणि या गल्लीमध्ये हे मार्केट आहे. एका दुकानात सुरुवातीला आग लागल्याचं कळतं आणि मग ही आग झपाट्यानं पसरत गेली. इथून पाहिलं तर अगदीच 2-5 मिनिटाच्या अंतरावरती फायर ब्रिगेडचं स्टेशन आहे. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, ही आग कधी लागली, कशी काय लागली ही आग आणि सध्या काय स्थिती आहे? आगीवर नियंत्रण मिळालंय का? म्हणजे आगीवरती नियंत्रण मिळवलेलं आहे, मात्र हे जे मार्केट आहे स्टेशन रोड परिसरातील मार्केट आहे, मुख्य मार्केट आहे, इथं सर्व इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू मिळायच्या. विशेष करून मोबाईलचे सर्व ॲक्सेसरीज जे आहेत त्या मोठ्या प्रमाणावर मिळायच्या. छोटी दुकानं होती पण दुकानांची संख्या जास्त होती. आग आता आटोक्यात आलेली आहे, पण जी माहिती मिळाल्यानुसार या आगीमध्ये जवळपास 8 ते 10 दुकानं जे आहेत ती जळून राख झालेली आहेत, तर इतर दुकानांना चांगल्यापैकी नुकसान झालेलं आहे. ठाणे आपत्ती व्यवस्थापनच्या अग्निशमन दलाने मोठ्या संख्येनं तिथं कुमक पाठवली आणि लवकरात लवकर आगीवर नियंत्रण मिळवलं. नाहीतर बाजूला त्याच्या मोठे गाड्या आहेत, कपड्यांची दुकानं आहेत, प्लॅस्टिकची दुकानं आहेत, त्याचबरोबरीनं हॉटेल आहेत, अशी विविध दुकानं आहेत. वेळी जर आग आटोक्यात आली नसती तर मोठा अनर्थ झाला असता. ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्या ठिकाणी आग आता आटोक्यात आणलेली आहे, पण या आगीमध्ये दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहेत. दुकानं जी आहेत ती 8 ते 10 प्राथमिकरित्या सांगितली जातात, पण त्यांची संख्या दुप्पटही होऊ शकते, कारण का आतमध्ये गल्ली आहे मोठी आणि सलग आग लागली होती. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आतमध्ये जाऊन
आग विझवणं कठीण होत होतं, कठीण पण आता आग आटोक्यात आहे. आटोक्यात आहे. अजित तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओज आणि महाराष्ट्रातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.